संजय राऊत असं म्हणतात की 5-5 कोटी रुपये दिले गेले, दुसरीकडे निवडणूक आयोगाला चौकशी करायची ठरले, सगळे जे बिनविरोध आलेत ना, आणि भाजपचीच ती आकडेवारी आहे, दुसऱ्या कुठल्याच पक्षात बिनविरोध झाले. दोन गोष्टी काय लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण ज्या भागांमध्ये निवडणुकीला बिनविरोध झालेत ते का झालेत याची कधीतरी चौकशी करायला हवी. मी चौकशी करायला हवी. तुम्ही विचारलेत प्रश्न पूर्ण तर उत्तर देऊ द्या. या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्या वर्षानुवर्ष त्या भागांमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीचं असणारी त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये दोघांमध्येच लढत असते. आणि त्या ठिकाणी असं झालं आहे की त्या ठिकाणी महायुती झाली. महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे. तुम्ही आकडेवारी या अगोदर जरी पाहिली, एक नगरसेवक फक्त राष्ट्रवादीमधला तिथे होता, बाकी सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचेच होते. महायुती झाली त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी आहे.